Welcome all. I am Mayur Jagdale and we are going through our subject Elements of Electrical Engineering. Okay. त्यामधील आपण टॉपिक नंबर 2 ऑलरेडी चालू केला आहे. दॅट इज AC फंडामेंटल्स. ठीक आहे. आज आपण तुमचं जे काय प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट असेल, प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट असेल, प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल, या सगळे सर्किट्स आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. त्यामधील पहिला आहे आपण ह्याच्या अगोदर रेजिस्टिव्ह सर्किट, इंडक्टिव्ह सर्किट, कॅपॅसिटिव्ह सर्किट म्हणजे काय बघितलं जाऊ. आता प्युअरली फक्त म्हणजेच काय, फक्त रेजिस्टर असणार आहे, फक्त इंडक्टर असणार आहे, फक्त कॅपॅसिटर असणार आहे. ते तिन्ही सर्किट मध्ये काय असते, त्यांचे इक्वेशन्स काय तयार होतात, त्याची फेजर डायग्राम काय, त्याची वेव्हफॉर्म कशा असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन बघणार आहोत. ठीक आहे. आता ही काय एसी प्युअरली सर्किटसाठी मी ते काय केले, एक सर्किट डायग्राम काढले बघा. इथे काय सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे. हा माझा एक विद्युत सप्लाय आहे. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी इथून मी पास करणार आहे. करंट माझा असा या डायरेक्शन मध्ये पास होणार आहे. इथून तुम्हाला दिसलाय बघा. इथे काय असणार, तुमचं व्होल्टेज असणार आहे. आणि हा काय तुमचा रेजिस्टर. ठीक आहे. सर्किट मध्ये फक्त काय आहे, रेजिस्टर आहे, बाकी काही नाही. हे प्युअर रेजिस्टर सर्किट ॲज शोन इन फिगर. ओके. त्यानंतर इथं काय टाकले बघा, दोन वेव्हफॉर्म्स टाकलेत. ठीक आहे. ही व्होल्टेज साठीची वेव्हफॉर्म आहे माझी, ही माझी साइन वेव्हच आहे. ठीक आहे. सायनोसॉइडलच वेव्हफॉर्म आहे, एसीची वेव्हफॉर्म आहे. फक्त करंट आणि व्होल्टेज साठी मला दोन वेव्हफॉर्म असतात. हे तुमच्या डोक्यात असू दे. व्होल्टेजची एक सेपरेट वेव्हफॉर्म असते, कारण की व्होल्टेज वेगळी क्वांटिटी आहे आणि करंट वेगळी क्वांटिटी आहे. त्यामुळे व्होल्टेजसाठी एक वेगळी वेव्हफॉर्म असते आणि करंटसाठी एक वेगळी वेव्हफॉर्म असेल. एवढा तुम्हाला समजलं पण असेल की बाबा काय असते वेव्हफॉर्म्स, कुठल्या कुठल्या वेगळ्या कशा असतात. ठीक आहे. लिडिंग लॅगिंग मध्ये आपण बघितलो होतो. आता ही काय तुमची व्होल्टेजची आहे. इक्वेशन वर तुम्हाला समजेल की ते व्हीएम पण आहे, मॅक्झिमम व्होल्टेज. V इज इक्वल टू व्हीएम साइन ओमेगा टी. ठीक आहे. यासाठीचं इक्वेशन आहे. आणि आय एम म्हणजे काय, मॅक्झिमम करंट आहे तुमचा, त्यासाठीची ही वेव्हफॉर्म आहे. इट कन्सिस्ट ऑफ एसी व्होल्टेज सोर्स V इज इक्वल टू व्हीएम साइन ओमेगा टी. आता ओमेगा टी म्हणजे काय मला माहिती आहे. ठीक आहे. ओमेगा टी म्हणजेच काय असते आपलं 2 पाय एफ टी. व्हॉट इज 2 पाय एफ? 2 पाय एफ म्हणजे तुमचा ओमेगा आहे, बरोबर ना. 2 पाय म्हणजे काय, इथपर्यंत बघा, हे तुमचं 360 डिग्री आहे. त्यालाच काय म्हणतो आपण 2 पाय. आणि इंटू त्याला फ्रिक्वेन्सी केली तर माझं काय तयार होतोय, ओमेगा तयार होतोय. टी मीन्स टाइम. ठीक आहे. अँड आर रेजिस्टर कनेक्टेड अक्रॉस इट. ठीक आहे. रेजिस्टर काय केला, मी अक्रॉस कनेक्ट केला. त्यानंतर काय सांगितलं बघा, व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म्स अँड इक्वेशन. ही व्होल्टेज आणि करंटची वेव्हफॉर्म आहे. आता वेव्हफॉर्म बघा दोन्ही सेम आहे. ठीक आहे. मी जर करंटची वेव्हफॉर्म उचललो आणि यावरती प्लेस केलो तर कुठे येणार आहे, ती सेम यावरतीच येणार. ठीक आहे. दोन्ही काय सेम आहेत, दोन्हीचं फेज काय सेम आहे. त्यामुळे एकमेकावर जर मी ठेवलं तरी दोन्ही एकाच ठिकाणी प्लेस होणार किंवा एकसारख्याच दिसणार आहे. ठीक आहे. ॲज द सर्किट इज रेजिस्टिव्ह व्होल्टेज, ॲज अ सर्किट इज रेजिस्टिव्ह व्होल्टेज अँड करंट बोथ आर इन फेज. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं काय असणार, इन फेज असणार दोन्ही. तर इन फेज म्हणजेच काय, जर मी फेजर डायग्राम काढलो, ठीक आहे, हा माझा व्होल्टेज आहे, 0 डिग्री साठीचा हा व्होल्टेज आहे. त्यानंतर करंट माझी कुठं असणार आहे, ह्यावरतीच असणार आहे. काय इथं असणार आहे, जिथं माझा व्होल्टेज सुरू आला आहे 0 पासून, तिथंच माझा करंट पण आहे ना. ठीक आहे. हा कुठं पुढं आहे का इकडं किंवा पाठीमागं आहे का इकडं, नाही. त्यामुळे काय दोन्ही इन फेज आहे. त्यानंतर काय सांगितलंय बघा, सो phi is 0 degree. ठीक आहे. phi is 0 degree. Therefore, instantaneous value of voltage is given by VR is equal to Vm sin omega t. ठीक आहे. फक्त sin omega t असणार आहे. यामध्ये काय तुमचा अँगल कुठला येणार नाही, यामध्ये कुठलाही तुमचा अँगल येणार नाही. जसं इक्वेशन आहे तसं तुमचं काय येणार आहे, हाय असं इक्वेशन तुम्ही मांडू शकता. ठीक आहे. कारण की फाय माझा काय 0 आहे, इथं अँगलच नाही आहे, या दोघांच्या मध्ये काय नाही, अँगलच नाही. जर अँगल तर काय येणार माझा, इथं फाय येणार. समजते का बघा. त्यामुळे हा फाय काय इथं 0 आहे, कारण की एकमेकावर दोन्ही आहेत. ठीक आहे. व्होल्टेज आणि करंट, त्यामुळे अँगल काय 0. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितले बघा, इम्पेडन्स इन प्युअरली रेजिस्टर सर्किट. आपल्याला इक्वेशन्स फक्त बघायचे या सर्किट आर एल जे काय RLC आहेत, रेजिस्टिव्ह, इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह, ते प्रत्येकाचे इक्वेशन बघायचे. कुठले कुठले व्होल्टेज, करंट, इम्पेडन्स यांचे इक्वेशन्स बघायचे आपल्याला. पॉवर, एनर्जी, काय इक्वेशन्स तयार होतात. ठीक आहे. यासाठीचे आता इम्पेडन्स आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आपण बघितला होता. आता प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किटसाठी इम्पेडन्स काय असणार आहे बघा,
इम्पेडन्सचं जे काही इक्वेशन आहे ते आपल्याला माहिती आहे, झेड इज इक्वल टू आर प्लस जेड एक्स. ओके, आता ह्या ठिकाणी काय बघा, आर म्हणजे काय रेजिस्टन्स. ओके ठीक आहे, प्लस जे एक्स आहे. जे एक्स म्हणजे काय, रिॲक्टन्स आहे ना, मग तो काय असेल, इंडक्टिव्ह असेल किंवा कॅपॅसिटन्स असेल. पण इथे इंडक्टर किंवा कॅपॅसिटर आहे काय, नाही आहे, त्यामुळे त्याचा रिॲक्टन्स असणार आहे काय, नसणार आहे. त्यामुळेच काय सांगितलं इथं, देअर इज नो रिॲक्टिव्ह पार्ट, सो जे एक्स इज इक्वल टू 0. या ठिकाणी जर मी 0 पुट केलं तर माझं इक्वेशन काय तयार होणार आहे, इम्पेडन्सचं झेड इज इक्वल टू आर. युनिट काय त्याचं, ओहम. हे काय ओहमचं सिम्बॉल आहे. ठीक आहे, युनिट काय असणार आहे माझा, ओहम. ठीक आहे, इम्पेडन्सचं सूत्र आय थिंक तुम्हाला समजलं असेल. इथं रिॲक्टिव्ह पॉवरच नाही किंवा रिॲक्टन्सच नाही, त्यामुळे जर रिॲक्टन्स 0 झाला आणि झेड बरोबर तुमचा आर असतोय इम्पेडन्स. हा फक्त प्युअरली रेजिस्टर सर्किट आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर ॲव्हरेज पॉवर काय असते बघा तुमच्या प्युअरली रेजिस्टर सर्किटमध्ये. तर ॲव्हरेज पॉवर काय असते तुमची, average power supplied by the source and consumed by the pure resistance are connected in AC circuits is given by P average is equal to जे काय RMS व्होल्टेज आणि करंट आहे त्या दोघांचा गुणाकार. जे काय RMS व्होल्टेज आणि करंट आहे त्या दोघांचा गुणाकार केलो तर मला ॲव्हरेज पॉवर मिळते कुठं, रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये. कुठे मिळते, रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी पॉवर वेगळी असते. रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये जर मला पॉवर फाइंड आउट करायचं असेल तर मी कशी करणार, व्होल्टेज आणि करंटची जी काय RMS व्हॅल्यू आहे त्या RMS व्हॅल्यूचा गुणाकार करणार. ठीक आहे, thus the average power of purely resistive circuits is equal to product of RMS values of voltage and current. ठीक आहे, एनर्जी इन प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट, पॉवर मी तुम्हाला याच्या आधी मी सांगितलं बघा, जी काय वॅटेज असते त्याला आपण पॉवर म्हणतो. ठीक आहे, एका बलाचं माझं काहीतरी समथिंग वॅटेज आहे त्याला आपण पॉवर म्हणतोय. आता इथे नवीन कन्सेप्ट आहे एनर्जी. एनर्जी मीन्स व्हॉट, जे घरात तुम्ही एनर्जी यूज करताय, एनर्जी बिल येते ना तुम्हाला, लाईट बिल येते. ठीक आहे, ते लाईट बिल कशावर होतं तुमच्या, जे काही तुम्ही एनर्जी वापरताय. एनर्जी वापरताय म्हणजेच काय, जी काय तुम्ही घरात पॉवर वापरताय ना. ठीक आहे, एका लॅम्पची पॉवर म्हणजे किती आहे, 60 वॅट आहे सपोज. असे घरात तुम्ही किती 4 लॅम्प वापरताय तर माझी टोटल पॉवर किती झाली, 240 वॅट. माझ्या घरात ती पॉवर आहे. ठीक आहे, घरात मी एवढं पॉवर यूज करतोय, पण ही पॉवर मी किती ती एका महिन्यासाठी वापरतोय ना, म्हणजे ठराविक टाइम पिरियडसाठी वापरतोय. जर मी पॉवर गुणिले टाइम केलो तर मला काय मिळते, एनर्जी मिळते. हे बेसिक लक्षात ठेवा, पॉवर गुणिले टाइम केलो की मला काय मिळते, एनर्जी. मग एनर्जी इज इक्वल टू काय सूत्र आला, पॉवर गुणिले टाइम. पॉवर गुणिले टाइम केलं तर मला काय मिळते, एनर्जी. मग रेजिस्टर सर्किट मध्ये सेम आहे, पॉवर गुणिले टाइम केला की तुम्हाला काय मिळते, एनर्जी मिळते. ठीक आहे, जसं रेजिस्टिव्ह झालं त्यानंतर आपला कुठला, इंडक्टन्स होईल. ठीक आहे, जर सर्किट मध्ये फक्त इंडक्टर असेल तर काय होईल बघा, इथे सर्किट डायग्राम मी दाखवल्या. फक्त काय इथं इंडक्टर आहे, हा तुमचा इंडक्टर आहे. ठीक आहे, इंडक्टर कसा असतो बघा, त्याचा सिम्बॉल कसा आहे बघा. त्यानंतर इथून मी सप्लाय देणार आहे, माझा करंट फ्लो होणार आहे. त्यानंतर काय काय गोष्टी आहेत बघा यामध्ये, पॅरामीटर्स कुठले कुठले आहेत. Figure shows purely inductive circuit. It containing of alternating voltage source of Vm sin omega t. आता sin omega t काय असते, साइन काय आहे ऍक्च्युली, साइन काय, साइन वेव्ह साठी ही तुमची काय आहे, साइन वेव्ह. ठीक आहे, म्हणून तुम्ही साइन घेतो. समजते काय बघा ते, नाही तर तुम्हाला प्रश्न आला असेल तो साइन म्हणजे काय, साइन कशासाठी आहे, ती साइन वेव्ह आहे म्हणून. ठीक आहे, और v इज इक्वल टू Vm sin 2 pi f t. ओमेगा टी च्या ठिकाणी मी फक्त 2 pi f t टाकले. अँड प्युअर इंडक्टन्स ऑफ एल. आता प्युअर इंडक्टन्स ऑफ एल आहे ना, मग एल मुळे काहीतरी चेंजेस होणार आहेत. त्यामुळे आता ते काय चेंजेस होतात ते आपण बघू. प्युअर इंडक्टन्स हॅज 0 ओहमिक रेजिस्टन्स. ठीक आहे, ओहमिक रेजिस्टन्स किती असतो त्याचा, 0 असतोय, कारण की ते एक पॅरामीटर आहे तुमचा इंडक्टरचा. इट इज कॉईल विथ प्युअर इंडक्टन्स एल. ठीक आहे, ही कॉईल आहे तुमची, तर प्युअर इंडक्टन्स कुठला तुमचा एल, आणि युनिट काय आपलं, हेनरी. इंडक्टरचं युनिट काय तुमचं, हेनरी. ॲज वी नो डॅट इन इंडक्टिव्ह सर्किट करंट लॅग्स बिहाइंड द व्होल्टेज बाय 90 डिग्री. ठीक आहे, एक मिनिट. जे आपली फेजर डायग्राम आहे त्यावरून तुम्हाला समजेल बघा. हा माझा करंट आहे आणि हा माझा व्होल्टेज आहे. ठीक आहे, हा किती डिग्रीनं, 90 डिग्रीनं पाठीमाग आहे. ठीक आहे, माझा करंट व्होल्टेजच्या 90 डिग्रीनं काय पाठीमाग आहे. तेच वाक्य इथं सांगितले, करंट लॅग्स बिहाइंड द व्होल्टेज बाय 90 डिग्री.
त्यामुळे काय होतंय इंडक्टरमध्ये इक्वेशन कसं तयार होते बघा. हा तुमचं स्टँडर्ड इक्वेशन आहे. ओके, हे तुमचं काय स्टँडर्ड इक्वेशन आहे. पण ह्यामध्ये काय व्हायलाय, जो काय अँगल आहे तो काहीतरी क्रिएट व्हायलाय बघा. आपला रेजिस्टर मध्ये काय होता, अँगल फाय इज इक्वल टू 0 होता. पण या ठिकाणी काय फाय इज इक्वल टू काय 90 डिग्री काहीतरी अँगल क्रिएट झाला ना. मग इक्वेशन मध्ये काय चेंजेस होतात बघा. तर इक्वेशन ऑफ करंट इज गिवन बाय आय एम साइन ओमेगा. ठीक आहे, आय एन किंवा व्ही इज इक्वल टू व्ही एम. करंट किंवा व्होल्टेजसाठी तुम्ही दोन्हीसाठी घेऊ शकता. 2 पाय एफ टी हा तुमचा ओमेगा टी आहे. मायनस, इथं मायनस काय तर करंट माझा लॅग आहे ना. करंट लॅग असेल तर मी काय करतोय, हा मायनस 90 डिग्री आहे. समजते का बघा. त्यामुळे काय माझा इथं हा मायनस आला. मायनस पाय बाय 2. पाय बाय 2 म्हणजे काय, पाय म्हणजे 180 डिग्री असते, भागिले 2 म्हणजे माझा किती आहे 90. 2 पाय एफ टी मायनस पाय बाय 2. हे तुमचं इक्वेशन तयार झालं कशासाठी, प्युअरली इंडक्टन्स साठी. आय म्हणजे इंस्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ करंट आहे, आय एम म्हणजे पीक व्हॅल्यू, एफ फॉर फ्रिक्वेन्सी, पाय बाय 2 तुमचा फेज अँगल किती आहे 90 डिग्री. पण निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट करंट लॅग्स बिहाइंड द व्होल्टेज बाय 90 डिग्री. ठीक आहे, निगेटिव्ह साइन मुळे ते काय होते, तुमचं इंडिकेशन आहे इंडक्टर्स मध्ये काय होते 90 डिग्रीनं लॅग होते. हे लॅगिंग लिडिंग व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, फॉर्म्युला कसा तयार झाला बघा. लॅग झाला त्यामुळे फक्त पाय बाय 2 आला मायनस मध्ये. आता व्होल्टेज आणि करंट साठी झालं. इथे तुमची फेजर डायग्राम आहे बघा. ठीक आहे, सॉरी ठीक आहे. कशामुळे तो लॅग व्हायला तुम्हाला या वेव्हफॉर्मवरून इथं समजेल. ठीक आहे, 1 सेकंड. हे तुमची काय व्होल्टेज वेव्हफॉर्म आहे, ही तुमची करंटची वेव्हफॉर्म आहे. तुमचा व्होल्टेज कुठे सुरू झाला आहे, इथं सुरू झाला आहे. पण करंट कुठे आहे बघा, सुरू झाला आहे 90 ला. बरोबर आहे, हा 90 मध्ये इथं याचा 0 आहे. हा 0 पासून सुरू झाला ना इथं करंट. पण ऑलरेडी तुमचा व्होल्टेज कितीला गेलाय, हा 90 डिग्रीला पोहोचलाय जाऊन. समजते का बघा. त्यामुळे करंट काय करायला 90 डिग्रीनं पाठीमागे राहिलाय, म्हणून इथं काय आलं मायनस आहे. आणि हा तुमचा इथं फेजर डायग्राम शो केलाय बघा. व्होल्टेज करंट लॅग्स बाय व्होल्टेज बाय 90 डिग्री किंवा मायनस पाय बाय 2 असं तुम्ही तिला म्हणता. ठीक आहे, आय होप तुम्हाला समज असेल. म्हणून मी म्हणतोय फेजर डायग्राम्स असो वेव्हफॉर्म असेल व्यवस्थित करा, तुम्हाला खूप इझी जाईल. आता इन्स्टंटेनियस पॉवर, ठीक आहे, जसं आपण ॲव्हरेज पॉवर बघितलो तुमच्या रेजिस्टर मध्ये, इथं काय असते इन्स्टंटेनियस पॉवर. आता इथे इन्स्टंटेनियस पॉवर का असते, कारण ॲव्हरेज पॉवर सप्लाय टू द किंवा कंझ्युम्ड बाय प्युअर इंडक्टर इज 0. ठीक आहे, कायम का असते ती 0 असते. ॲव्हरेज पॉवर काय असते 0 असते. त्यामुळे आपण इन्स्टंटेनियस पॉवर घेतोय. ती काय असणार आहे व्होल्टेज आणि करंटचा गुणाकार. इथं RMS नाहीये, त्यामुळे हे लक्ष व्यवस्थित करा. हे या ठिकाणी कुठलं RMS नाहीये, त्यामुळे इथे काय येणार फक्त व्होल्टेज आणि करंटचा गुणाकार आहे. त्यानंतर इम्पेडन्स ऑफ प्युअर इंडक्टिव्ह सर्किट काय येणार आहे. आता इम्पेडन्स मध्ये काय येणार आहे बघा चेंजेस. इम्पेडन्सचा फॉर्म्युला आपला स्टँडर्ड आहे R प्लस JX. ठीक आहे, तर या ठिकाणी माझा रेजिस्टन्स आहे काय नाही, त्यामुळे R बरोबर काय होणार 0. म्हणजे माझा R बरोबर 0 दिला बघा इथं. आणि X या ठिकाणी माझं रिॲक्टन्स आहे, पण कुठला रिॲक्टन्स आहे इंडक्टर आहे ना माझा, म्हणजे कुठला असणार आहे इथं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असणार आहे. कुठला असणार आहे माझा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असणार आहे. ठीक आहे, मग इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय असणार तुमचा X बरोबर XL. रिॲक्टन्स कुठला इंडक्टरचा. ठीक आहे, हा फॉर्म्युला तुमच्या नोटिफिकेशन तुम्ही म्हणजे हे पण करू शकता. मग तुमचा फॉर्म्युला काय तयार होणार आहे Z बरोबर JX. ठीक आहे, R 0 झाला, JX आला, पण X काय X म्हणजेच काय XL आहे का, हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे ना, त्यामुळे काय येणार JXL. हा तुमचा काय झाला वेक्टर फॉर्म मध्ये. त्यानंतर पोलर फॉर्म मध्ये जर मी केला कन्वर्ट तर काय होतं फॉर्म्युला तुमचा XL ॲट अन अँगल ऑफ 90 डिग्री. ॲट अन अँगल ऑफ 90 डिग्री. पण इथं प्लस साइन दाखवते बघा. आता प्लस साइन काय आहे, ऍक्च्युअली तुमचं जे काय पोला फॉर्म करत असताय, जे काय पोला फॉर्म करत असताय त्या ठिकाणी तुमचं फॉर्म्युला ऍक्च्युअली पोलामध्ये कसं होते, जे काय मॅग्निट्यूड असेल ॲट अँगल ऑफ मायनस डिग्री. ॲट अन अँगल ऑफ मायनस डिग्री हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला किंवा पोलरचं कन्वर्जन आहे. इथं ऑलरेडी मायनस असते. मग आता आपलं काय होणार आहे एक्सेल ॲट अन अँगल ऑफ मायनस डिग्री. त्यामुळे मायनस मायनस काय होणार तुमचं इथं कॅन्सल होऊन प्लस तयार होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं तुम्हाला एक्सेल ॲट अँगल ऑफ प्लस 90 डिग्री दिसते बघा. ठीक आहे, हा झाला तुमचा इम्पिडन्सचा फॉर्म्युला. हे कशाच्या बाबतीत बघितलो आपण, प्युअरली इंडक्टर असेल तर. त्यानंतर लास्ट पार्ट आहे जर तुमचा कॅपॅसिटन्स असेल तर.
जर इंडक्टन्स समजला तर कॅपॅसिटन्स सोपा आहे. ठीक आहे, फक्त चेंजेस काय त्यामध्ये, इक्वेशन सेम असणार आहे. ठीक आहे, तुमचे फक्त आता इथं मी काय इंडिकेट केलाय, कॅपॅसिटर इंडिकेट केलाय, इक्वेशन सेम आहे. आता यामध्ये चेंजेस काय आहेत बघा, प्युअर कॅपॅसिटर हॅज इन्फिनिटी लिकेज रेजिस्टन्स, कॅपॅसिटर चार्जेस, ओके तर जी मिसिंग आहे, चार्जेस when the applied voltage is increasing and discharges when applied voltage is decreasing. म्हणजे काय सांगितले, कॅपॅसिटरचं काम काय असते, व्होल्टेज स्टोअर करायचं आणि परत द्यायचं. ठीक आहे, ह्या ठिकाणी गेल्यानंतर इथपर्यंत माझा व्होल्टेज काय होते, चार्ज होते, कॅपॅसिटर काय करून ठेवते, चार्ज करून ठेवते. आणि सपोज मी इथून सप्लाय बंद केलो तर काय होणार आहे, इथून पुढे कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला सुरू होणार आहे. सर्किटला माझ्या पॉवर मिळणार, कशा थ्रू मिळणार, कॅपॅसिटर थ्रू. परत मी इथं चार्ज करणार ती, परत इथं डिस्चार्ज करणार. ठीक आहे, हे चार्जिंग डिस्चार्जिंग होत असते सर्किटमध्ये कॅपॅसिटरमुळे. आणि आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटर मध्ये काय असते, लिडिंग असते करंट. जर इंडक्टर मध्ये लॅगिंग असेल तर कॅपॅसिटर मध्ये काय असणार आहे, तो लिडिंग असणार आहे. कुठला असणार आहे, लिडिंग. फॉर्म्युला काय तयार होणार, जसं इथं मायनस होता तिथं फक्त काय येणार आहे, प्लस येणार आहे. तिथे काय येणार, फक्त प्लस येणार. फॉर्म्युला सेम. पॉझिटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट करंट लीड्स द व्होल्टेज. ठीक आहे, करंट लीड्स द व्होल्टेज बाय 90 डिग्री. ठीक आहे, फक्त इंडक्टर समजा तुम्हाला कॅपॅसिटर पण समजेल, फक्त लीडिंग कुठला असतं आणि लॅगिंग कुठला असतोय हे व्यवस्थित बघा, कन्फ्युजन करून घेऊ नका. त्यानंतर वेव्हफॉर्म आणि फेजर डायग्राम. ठीक आहे, आता इथं बघा, तुम्हाला समजते का बघा, ही माझी व्होल्टेजची वेव्हफॉर्म आहे, पण माझी करंटची वेव्हफॉर्म इथून सुरू झाली बघा, ऍडव्हान्स मधून. ठीक आहे, म्हणजे 90 डिग्री तो काय पुढे आहे, 90 डिग्री तो पुढे आहे. त्यामुळे माझी फेजर डायग्राम कशी आली, करंट मला पुढे गेलाय कुठल्या अँगलनं, 90 डिग्रीनं. इथं पॉझिटिव्ह काय, तो पहिला सुरू झालाय त्यामुळे, आणि व्होल्टेज माझा नंतर सुरू झालाय. ठीक आहे, त्यामुळे आपण काय म्हणतो, करंट लीड्स बाय व्होल्टेज आणि बाय अन अँगल 90 डिग्री. त्यानंतर पॉवरसाठी फॉर्म्युला काय बघा, सेम तुमचा इंस्टंटेनियस पॉवर. ह्यामध्ये पण एवढं फक्त एक बेसिक फॅक्टर लक्षात ठेवा, कॅपॅसिटर आणि इंडक्टर मध्ये तुमचे अवरेज पॉवर 0 असते. कॅपॅसिटर आणि इंडक्टर मध्ये तुमची अवरेज पॉवर 0 असते. बाकी व्ही गुणले आय तुमचा काय येणार, सगळीकडे दोन्हीकडे कॉमन फॅक्टर येणार. म्हणून मी म्हटलं इंडक्टर समजून घ्या, कॅपॅसिटर सेम आहे, काही फरक नाही, फक्त सी च्या जागी एल आहे, एल च्या जागी सी आहे. तर इथं पण बघा, इम्पिडन्स कसा काढणार तुम्ही, हे इम्पिडन्सचं सूत्र आहे तुमचं. ठीक आहे, आर इथं 0 होणार आहे, का रेजिस्टरच नाही त्यामुळे तो आर काय झाला, 0. मग जे एक्स आहे ना, एक्स म्हणजेच काय, आता या ठिकाणी काय वापरलं आपण, कॅपॅसिटर. त्यामुळे काय येणार माझा, एक्स इज इक्वल टू एक्ससी, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स झेड बरोबर काय सूत्र झालं तुमचं, जे एक्ससी. इंडक्टरच्या ठिकाणी काय होता, एक्सएल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं इंडक्टर करा, फक्त कॅपॅसिटर टाका इंडक्टर ठिकाणी, दोन्ही सेम आहे. आणि पोलार फॉर्म मध्ये कसं घेणार, तो एक्सेल ॲट अन अँगल ऑफ -90 डिग्री. आता इथं मायनस काय आलंय हे तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं, एक काहीतरी मॅग्निट्यूड ॲट अन अँगल ऑफ -डिग्री काय असते तुमचं, फॉर्म्युला असतो पोलार फॉर्म मध्ये करताना. पण या ठिकाणी काय होणार आहे बघा, एक्सेल ॲट अन अँगल, इथे काय असणार, सुरुवातीला तुमचा मायनस असणार आहे. ठीक आहे, पण तुमचा अँगल कसा आहे, प्लस मध्ये आहे ना, आणि प्लस मायनस आपल्याला काय माहिती आहे, प्लस मायनस असते काय होते, ते मायनस तयार होते. त्यामुळे इथे काय आहे तुमचं, मायनस आर. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. खूप इम्पॉर्टन्स आहे, फॉर्म्युला फक्त इझी आहेत, मी फक्त वेव्हफॉर्म्स आणि लिडिंग अँड लॅगिंग समजून घ्या, तुम्हाला खूप इझी जाणार आहे. ठीक आहे, त्यामुळे म्हणतोय वेव्हफॉर्म व्यवस्थित करा, त्यावर तुम्हाला हे समजतील, फॉर्म्युला समजतील, तयार पण करता येईल. ठीक आहे, थँक्यू.